छत्रपती नगर मध्ये तुम्हाला कुठं जायचंय म्हणलं? हे काय इथेच. असं असं. इकडं कुठे चौधरी काकूंकडे जायचंय तुम्हाला? हा, चौधरी काकू माझ्या ओळखीचे आहेत. तुम्ही कोण त्यांचे? इकडं. इकडं असं. बरोबर. मग ही तर कुठं मगदुमांकडं? हा, मगदुम काकू बी लय भारी आहेत. पण मग गाडी घेतली असती की, घ्यायची का? जाईल इकडनं गाडी. नको. रिव्हर्स घ्यायला प्रॉब्लेम येतो. अच्छा, बरोबर. चल. तू कुठं राहते? मी इकडं उजवीकडं. का? नाही काय नाही. अहो इकडं कुठं चालले? हो, देवा. इथं कोणाकडं? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. संजू बाबा, हे कुठं गावले तुला? हे अहो ऍक्च्युली मला रस्ता सापडत नव्हता. यांनीच मला रस्ता दाखवला. फार मदत झाली. थँक्यू सो मच. या तुम्ही आता. इथेच जायचं होतं मला. हे माझंच घर आहे. हा, हा. हे तुमचं घर आहे? हे तुम्ही इथे राहता? हा, आणि हे आमचे दाजी आहेत. हे दाजी आहेत तुमचे? ही मेवडी आहे तुमची? सॉरी, मला काहीच आयडिया नव्हती. काहीच कल्पना नाही ना मला. पण तुम्ही इथं कसे? मी इथे कसा? या विचारतायत मी इथे कसा? तुम्ही सांगताय का मी सांगू? गुरु चला चला, मला सांगतो गंमत. चला या 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 चला. या या या. अहो गंमत झाली काय माहित आहे? कोण आहेत हे? अगं बाई, आई आलेत ते. अशी अशी गंमत करत होतो तुम्ही. या बसा. अगं बाई, आले का तुम्ही? नमस्कार. बरं झालं, घर सापडाय काय तरच तर नाही ना झाला. तसं आमचे जावई बापू थांबलेच होते तुम्हाला रिसीव्ह करायला. हो होते की. हा, सुरुवातीला झाला त्रास, मग नंतर यांनीच दाखवलाय रस्ता. वय काय? अगं संजय, इकडे काय उभी राहिलीस? बर, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी का सरबत? नाही नाही, काहीच नको. आहो असं कसं? अहो, खरंच काही नको. नाही नाही नाही, काहीतरी घेतलंच पाहिजे रणजितराव. रणजितराव म्हणजे दाजी? संजय, हाय, मी रणजित ढाले पाटील, तुमच्या ताईचा होणारा नवरा. ओ मेवणीबाई, संजय, अगं अशी काय पुतळ्यासारखी उभी राहिलीस? जा की पाणी आण जा त्यांच्यासाठी.
असे उभे का? बसा की. हो हो. बसा बसा. अशी सगळी गंमत केली तिला म्हणजे फसवलंच. आली आली. स्वरांगी येईलच इतक्यात. अहो दाजी ते मोनाला जरा प्रश्न विचारायचे अकाउंटचे. येता का तिची उद्या एक्झाम आहे? अगं पण आता अहो, चला, चला. अगं, नाही, नाही, चला. आलो आलो अहो, नाही, आलो चला की. अगं अगं काय अगं काय अगं अगं खडी लागते ग. अगं काय करायले. चला. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. अगं मग कशाला आणलंस इकडे? पाहुणे आहेत घरी. चल. दाजी तुम्ही मुद्दाम केलं ना? उगा मला दुसऱ्याच माणसाचा फोटो दाखवला ना दाजी म्हणून. काय संजू बाबा तुझा दिमाग. हा एवढ्या उशीरपर्यंत तुला कळलं नाही? मला वाटलं आतापासून तुला कळलं असेल. हा मी तुला शहाणी समजत होतो. तू तर येडाबाईच निघालीस. हा बर भारी आहे ना नवीन दाजी. मोने आयुष्यात कधी जर बेड्या पडायची वेळ आलीच ना तर ती ह्याच पोलीसवाल्याकडनं पडल्या पाहिजेत बघ. आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची वेळ आली ना तर मी त्याच्याशीच करेल. आवडला ना तुला? दाजी तुम्ही लय गोळ घालून ठेवलाय बघा. मी नाही तर काय. अहो आता गाडीत नाही येताना मी त्यांना म्हणलं की तुम्ही पोलीस युनिफॉर्म मध्ये लय कडक दिसता म्हणून. नुसतं कडक नाही कडक दिसता असं म्हणले हो. कडक म्हणालीस? केला ना या ओल्ड दाजीवर अन्याय. आम्हाला बरं कधी म्हटली नाही दाजी तुम्ही एकदम कडक दिसताय. अहो दाजी तुमचं काय चाललंय? उगाच कशाला विषय बदलला? एक तर आधीच तुम्ही माझी फजिती करून मजा घ्यायला लागले. चुप चुप. तुम्ही जा. नाही नाही मी हसत नाही दाजी तुम्ही जा. हसत नाही हसत दाजी तुम्ही जा म्हणलं ना. कसा वाटला दुसरा दाजी? जातो 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 जातो. म्हणजे अगं काय माती खाल्लीस. आलीच. हाय. तुमची हरकत नसेल तर स्वरांगी आणि मी जरा बाहेर जाऊन येऊ का? हो चालतंय की. काय हरकत आहे? हा होय जावा की. आमची कुणाची काय बी हरकत नाही. Thank you. येतो. हे जावा वरच्यावर. हा? हो मी कळंब्याला असतो. बरं बरं बरं. तिकडे कधी होतं काही ना? हा एक असते 2 दिवसाआड चक्कर असते. या तिकडे येईल कधीतरी. नक्की. चला चालेल. निघायचं? हो. मेवणीबाई. हो मेवणीबाई. निघू आम्ही? संजय आम्ही दोघं बाहेर निघालोय. तू पण येतेस का? मी हो म्हणजे तुझीही ओळख होईल ना. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे ना. नाहीतरी यांच्यापेक्षा जरा जास्तच भेटलोय आपण. थँक्यू. अगं पण गाडी कुठे आहे? आहे की इथेच गल्लीत. यांना माहिती आहे की. बर. येतो. हो हो या.
फारच उत्तम दिसतंय. दिदे मला एक अर्जंट फोन करायचा होता तर मी करून येऊ का? आत्ता हां अगं लय अर्जंट काम आहे मोनीकडं. आत्ता मोनीकडे काम आहे तुझं? अगं येते की लवकर. लवकर ये. हां. मोने मोने अगं हो बाई संजय, तुझे 1001 रुपये जमवलेत, वर 10 रुपये मोडून 1 रुपया बी मिळवलाय. मला माहिती आहे तू काय 1 रुपया बी सोडायची नाहीस. अगं ते नाही मोने मी लय माती खाल्ली ग. नुसती माती नाही कालवू कालवू माती खाल्ली. लई राडा झालाय बघ. राडा माती? नेमकं काय झालंय ग? अगं तो मला आवडणारा वाण दिसणारा पोलीसवाला हिरो होता की नाही, ज्याच्या सोबत मी गेलते. काय काय केलं त्यानं? अगं त्यानं काय नाही केलं पण तो माझा हिरो कधीच नाही होऊ शकत. अच्छा, म्हणजे त्यानं तुला सांगितले का त्याचं लग्न बिग्न ठरलंय असं? हो. अगं संजय, येडी आहे का ग तू? त्याला काय असते, आपला असं पण टाइमपास चाललेला, सिरियस कुठे होतं? हं? अगं तो माझा हिरो नाही होऊ शकत हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. मग तो माझा होणारा दाजी आहे. म्हणजे आपल्या सोरा दिदीशी त्याचं लग्न ठरलंय. संजय, खरंच ग माती खाल्लीस तू? अगं नुसती माती नाही कालवू कालवू माती खाल्ली. प्लीज. थँक्यू. माय प्लेजर. त्या होती येईलच 1-2 मिनिटं. मग सध्या 2 कॉफी द्या. ओके सर. मग तुझ्या जॉबचं काय झालं? इंटरव्ह्यू झाला? हो झाले सिलेक्ट मी. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स, पण नाही घेणार आहे मी हा जॉब. का? अच्छा, हा. लग्न आहे म्हणून. हो म्हणजे जॉब UK मध्ये आणि लग्न इथे आहे. नाही होणार वर्कआउट. हे बघ स्वरांगी, मी आधीच म्हणालो होतो. नाही नाही, नो इश्यूज. खरंच आता ठरलंय माझं, लग्न करायचं, सेटल व्हायचं. नो प्रॉब्लेम्स. खरंच काही इश्यू नाही. स्वरांगी, एक विचारू? तुझी मनापासून तयारी आहे ना या लग्नासाठी? नाही म्हणजे कुठल्या दडपणाखाली किंवा बंधनाखाली तर होकार नाही दिलायस ना? असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे खरंच असं काही नाहीये. मी अरे हो हो, मी सहज विचारलं. एक जस्ट विचारावं असं वाटलं म्हणून विचारलं. नाही, असं काही नाहीये. नाही म्हणजे संजय, तू तुझ्या होणाऱ्या दाजींवरच लाईन मारत होतीस? ये साली तू पुरी घरवाली निकली. हा मोने जरा गप्ती का, नाही तर आता फोन मधनं घुसून कुठून काढीन तुला, कळलं ना? कुठतीस वे कुठे बिंदास. पण आता ही रिक्षा फिरवली नाही ना तर ना मोनिका सुदामराव लठ्ठे लावणार नाही. हा मोने नाही हा, नाही असं नाही करायचं. मोने तुला माया गळ्याची आ नाही. आपण बेस्ट फ्रेंड आहोत की नाही? तुला आपल्या पापडाच्या ऑर्डरची आ नाही.
नाही 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 तर तुला माझ्या आईच्या हातच्या लोणचं आण आहे मोने, असं नाही करायचं. अगं मोने, एक काम कर की सुमीकडनं घेतलेले 1000 रुपये तू तुलाच ठेव. हा, नवीन ड्रेस घे त्याचा, माझ्याकडनं गिफ्ट तुला. हा, बाय 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 बाय, किती गोड बोलायली आज पोरगी माझ्याशी. बोलत राहा बोलत राहा. बघू माझे विचार बदलतोय का. मोने, तू हे दाजी प्रकरण कोणाला सांगणार नाहीस की नाही? हा, तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे मोने. असं नको वागूस ग बाय, प्लीज प्लीज मोने. फ्रेंडशिपची शपथ देतीस होय? आणि माझ्यावर वेळ आल्यावर माझी बेस्ट फ्रेंड कशी माझी रिक्षा फिरवती माहिती आहे मला. हा ग मोने, असं नाही करायचं माझे बाय. तुला माहिती आहे ना तुझ्यात आणि माझ्यात किती फरक आहे अगं. हा, आपण किती वेगळे आहोत. तू किती चांगली आहेस आणि मी एकदम वाईट, एकदम बेकार. तरी मी तुला सांगते, मला सगळेजण सांगत होते की मोनी लय चांगली आहे, मोनी लय चांगली आहे. पण तेव्हा मला काही कळलंच नाही, मग डोक्यातच नाही घुसायचं बघ. पण मी खरं सांगू, आत्ता माझे डोळे उघडलेत मोनी. मी खरंच तुझ्यासारखा वागण्याचा प्रयत्न करीन आता. पण प्लीज तू हे कुणाला सांगू नको मोने, प्लीज मोने. आई ग. स्वरांगी, मला खूप गिल्टी वाटतंय. गिल्टी कशाबद्दल? ॲक्च्युली सॉरी, हे मलाच खूप उशिरा रिअलाईज झालं की कळून सवरून सुद्धा मी तुमच्या दोघांच्या मध्ये येतोय. दोघांच्या? हो, तुझ्या आणि तुझ्या जॉबच्या. नाही, तसं काही नाही. संजू खूपच वेळ बोलतीये ना फोनवर. येईल ती. मी जरा वॉशरूम. हो हो, प्लीज. थँक्यू. तिथे कुठे चालली? मी जरा वॉशरूमला जाऊन येते, तू बस ना त्यांच्याजवळ. मी? हो, मग त्याला काय होतंय, बस ना, आलेच मी. हो मेवणीबाई, मेवणीबाई, अहो इथे आहे की. नाही नको, दीदी येईलच की थोड्या वेळात. राहू दे तू मला जरा प्रायव्हसी. अच्छा, म्हणजे असं करणार आहात तुम्ही आता? नाही, तुमचा भाऊ असता तर त्याच्याशी गप्पा मारत बसलो असतो, पण त्याला ऍक्सिडेंटल डेंग्यू झालाय ना. जाऊ दे की, उग कशाला आपलं. बरं, नाही येणार. नाही म्हणजे उगा कबाब मी हड्डी. म्हणजे तसं नाही, डिस्टर्ब होईल ना म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमची ताई येईपर्यंत आम्ही इथे असं एकटं बसायला हवंय. हो ना? बरं ठीक आहे, येते मी. अहो मेवणीबाई, रिलॅक्स.
आम्ही आमच्या दोघांसाठी कॉफी मागवली. तुला काय मागवायचंय? अच्छा, असं करणार आहे मग तुम्ही आता. अहो मेवणीबाई, झालं ते विसरा आता. फ्रेंड्स,